नमस्कार. कधीकधी एखाद्या देशाची कहाणी समजून घ्यायची असेल ना, तर त्याचा नकाशा पाहणं खूप महत्वाचं ठरतं. आणि आज आपण अशाच एका देशाबद्दल बोलणार आहोत, लेबनॉन. एक अशी जागा जिथे भूगोलच तिथलं राजकारण आणि तिथलं भवितव्य ठरवतं. चला, हा नकाशा जरा उलगडून पाहूया. 30. आता हा फक्त एक आकडा वाटेल हो ना, पण आजच्या आपल्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे. आणि यामागे एक खूप गंभीर कारण दडलेलं आहे. तर मग हा आकडा इतका महत्वाचा का आहे? याचं कारण असं आहे की भारतासह तब्बल 30 देशांनी लेबनॉनमध्ये तैनात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. पण का? या काचं उत्तर कुठे लपले माहितीये? लेबनॉनच्या नकाशात. चला तर मग उत्तराच्या शोधात निघूया आणि सुरुवात करूया लेबनॉनच्या स्थानापासून. कारण त्याचं स्थानच त्याला व्यूहात्मकदृष्ट्या इतकं महत्वाचं आणि तितकंच संवेदनशील बनवतं. आता नकाशावर जर आपण पाहिलं तर लेबनॉन भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर वसलेला एक अगदी लहान अरुंद देश दिसतो. पण गंमत बघा, त्याचं हे लहान आकारमान आणि त्याचं भूराजकीय महत्त्व यात जमीन आसमानाचा फरक आहे. लेबनॉनच्या सीमा पाहिल्या की त्याचं हे महत्त्व आणखीनच स्पष्ट होतं. बघा ना, त्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला आहे सिरिया, दक्षिणेला इस्रायल आणि पश्चिमेला पसरलाय भूमध्य समुद्र. म्हणजे विचार करा, हे राष्ट्र अशा शेजाऱ्यांनी वेढलेलं आहे जिथे प्रादेशिक तणाव हा कायमच धुमसत असतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय आहे? तर त्याची राजधानी बेरूत. एक असं शहर जे अनेक दशकांपासून या संपूर्ण प्रदेशातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचं साक्षीदार राहिलं आहे. बरं, आता देशाच्या सीमांवरून आपण जरा आत डोकवूया. लेबनॉनची अंतर्गत भूमी नेमकी कशी आहे आणि ती त्याच्या कहाणीला कसा आकार देते, हे पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. समजा आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे एक प्रवास सुरू केला तर लेबनॉन आपल्याला 4 स्पष्ट नैसर्गिक प्रदेशांमध्ये विभागलेला दिसेल. सगळ्यात आधी लागतो तो भूमध्य समुद्राला लागून असलेला किनारी मैदानी प्रदेश. मग येतात उंच लेबनॉन पर्वतरांगा. त्या ओलांडल्या की येते सुपीक बिका व्हॅली. आणि सगळ्यात शेवटी पूर्वेकडे आहेत अँटी लेबनॉन पर्वतरांगा. आता ह्यापैकी ही जी बिका व्हॅली आहे ना, ज्याला बेका व्हॅली असंही म्हणतात, ती प्रचंड महत्वाची आहे. हा एक सुपीक शेतीचा प्रदेश आहे, म्हणजे देशासाठी एक जीवनदायी संसाधनच म्हणा ना. साहजिकच ह्या भागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे देशाच्या अन्न सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासारखं आहे. आणि या सुपीक जमिनीला जिवंत कोण ठेवतं? तर इथल्या प्रमुख नद्या लितानी, ओरोंटेस आणि कबीर. आणि हो, पाणी हा या प्रदेशातील आणखी एक महत्त्वाचा आणि अनेकदा संघर्षाचा विषय राहिला आहे. इथल्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण भूमध्यसागरीय प्रकारचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हिवाळ्यात भरपूर पाऊस आणि उन्हाळे अगदी कोरडे. याचा थेट परिणाम इथल्या शेतीवर आणि लोकांच्या एकूणच जीवनशैलीवर होतो. ओके, तर आत्तापर्यंत आपण लेबनॉनचा भूगोल पाहिला, त्याच्या सीमा, डोंगर, नद्या, सगळं काही. पण या सगळ्याचा आणि त्या सुरुवातीच्या 30 देशांच्या चिंतेचा काय संबंध? हा प्रश्न पडला असेल ना? काय खरंच एखाद्या देशाचं भवितव्य त्याचा भूगोल ठरवतो? अरे, हे दुवे अगदी स्पष्ट आहेत बघा. सिरिया आणि इस्रायलसोबतच्या सीमा ह्या नैसर्गिकरित्या संघर्षाचं केंद्र बनतात. ती सुपीक बेका व्हॅली ते एक असं व्यूहात्मक संसाधन आहे ज्यावर प्रत्येकाची नजर असते. आणि त्या उंच पर्वतरांगा, त्या तर नैसर्गिक अडथळे निर्माण करतात जे संघर्ष आणि संस्कृती ह्या दोन्हींना आकार देतात. या सगळ्यावरून एक गोष्ट आता नक्की स्पष्ट होते की एखाद्या राष्ट्राचा भूगोल हा त्याच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मूलभूत घटक असतो. आणि लेबननच्या बाबतीत तर हे अगदी अक्षरशः खरं आहे. इथली प्रत्येक टेकडी, प्रत्येक नदी, प्रत्येक सीमा ही जणू काही राजकारणाचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच इथली शांतता नेहमीच इतकी नाजूक राहिली आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला ज्या 30 देशांच्या चिंतेबद्दल बोललो त्याचं मूळ लेबनॉनच्या याच भूगोलात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत दडलेलं आहे. त्या शांती सैनिकांची सुरक्षा ही थेट या भौगोलिक वास्तवाशी जोडलेली आहे. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. एखाद्या राष्ट्राची किती टक्के कहाणी ही त्याच्या नकाशाद्वारे लिहिलेली असते? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?